आपण जे गणित याच्यावर व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवत असतो त्याचे स्पष्टीकरण घेऊ आपण आज. तर पहिलं गणित मी तुमच्या समोर वाचतो, तुमच्याकडे गणित आहेतच, लिहायचं कामच नाही, तेवढा वेळ आपला वाचून जाते बरोबर. तर पहा पहिलं गणित असं आहे, एक व्यक्ती त्याच्या उत्पन्नाच्या 33.1/3% खर्च करतो, बचत करतो. जर बचत 22% लावली व खर्च 10% वाढला तर त्याचे उत्पन्न किती टक्क्यांनी वाढेल, असं गणित आहे. दिसलं का सगळ्याला? पाय कोळा बघा. आता मग ते सोडू आपण. एक व्यक्तीच्या उत्पन्नाचे किती बचत करते म्हणजे 33.1/3. व्हॉट्सअप ग्रुपवर सगळ्यात पाठवलेलं हेमाळे बाबा त्याच्यात. तर पहा लक्ष द्या, 33.1 त्याचं उत्तर किती आलं? 14% उत्तर आलं. चेक करू येते काय? 33.1/3 ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपण काढू. 33 त्रिक 99, 99 एक 100, 100/300 म्हणजे 1/3. बरोबर. एक व्यक्तीच्या उत्पन्नाच्या 33.1/3 बचत करतो, याचा अर्थ काय? एकूण उत्पन्न त्याचं 3 रुपये आहे, त्याच्यातला 1 रुपया बचत करते, तर 2 रुपये काय करते मग? खर्च. 1 रुपया काय करते? बचत. 2 रुपये काय करते? खर्च. पुढे काय म्हणते सांगा. जर बचत 22% वाढवली, किती टक्क्यांनी वाढवली? एक काम करा, हे 300 घ्या, हे 100 घ्या, 200 घ्या, अजून सोपी होती. बचत 22% वाढवली म्हणजे किती केली? 122. खर्च कितीनं वाढवला? 10%. मग 200 होता, 10% वाढवला 220. आता तुम्ही सांगा, बचत तुमची 122 आहे, खर्च तुमचा 220 आहे. मग बचत आणि खर्च म्हणजे एक्सपेंडिचर आणि आपलं हे बचत सेविंग, या दोघांची बेरीज म्हणजेच काय? इन्कम. मग 122 आणि 220, 300 किती? 42. हे तुमचं इन्कम झालं. आता म्हणजे तुमचं इन्कम पहिले किती होतं? 300. डायरेक्ट किती झालं? 342. म्हणजे इन्कम 300 रुपयावर कितीनं वाढलं? 42 न. हे काय लागते? टक्के गुणिले किती? 2 शून्य 2 शून्य 3 14 म्हणजे 14%. हे झालं पहिलं. आणि काय झालं माहिती आहे का? हे सगळे काय जे सीजीएल मेन्सचे जे पेपर सुरू आहेत ना, त्याच्यातले हे गणित आहे बरोबर. आणि आता सीएचएसएलचे ऍडमिट कार्ड आले, तारखा भेटणं सुरू झालं ना, एप्रिल महिन्यात ना, 1 महिना पेपर चालतील ते बरोबर. आणि एसएससीची एक पद्धत आहे. एसएससी काय करते माहिती आहे काय? जवळपास मेथड रिपीट होतात. मेथड म्हणून मी आपलं रिपीट कोणाच परीक्षेत होत नसतात, मेथड रिपीट होतात. आता हे मेथड काहीतरी वेगळ्या पद्धतीने रिपीट होईल, कोणा नव्या तुम्हाला दिसेल. म्हणून आपण तो उपक्रम सुरू केला की बा तुम्हाला रोज 10-20 गणित दिले की तुम्ही सोडून पाहिजे ते घरी, की असं येऊ शकते काय. ते पहिलं गणित झालं आपलं. हे होतं पहिल्या गणिताचं स्पष्टीकरण. हे नाही समजलं डबल सांगू. पहा लक्ष द्या, 33.1/3 फ्रॅक्शन व्हॅल्यू होती 1/3. म्हणजे या माणसाला 3 रुपये पगार आहे, त्याच्यातला तो माणूस 1 रुपया काय करते? बचत. बचत बचत ते बचत होती 33.1/3%. 3 रुपये त्या माणसाला पगार आहे, त्याच्यातलं 1 रुपया काय करते? बचत बरोबर. म्हणजे 3 रुपयातली जर 1 रुपया बचत करते, 2 रुपये काय करते? खर्च. याला 100ची पट दिली. 100ची पट दिल्यामुळे पुढचे टक्के सोपी झाले. काय बरोबर आहे की नाही? मग याला दिली 100ची पट, याला दिली 100ची पट, याला दिली 100ची पट. या माणसाला 300 रुपये उत्पन्न आहे, 100 रुपये बचत करते, 200 रुपये खर्च करते. याची बचत किती टक्क्याने वाढली? 22%. 100चे 22 वाढले म्हणजे किती झाले? 122. खर्च किती टक्क्याने वाढला? 10%. 210% 220 झाला. मग आता तुम्ही सांगा, बचत प्लस खर्च याची बेरीज म्हणजे इन्कम, उत्पन्न. मग पहा 122 आणि 220, 122 आणि 220. मग पहिलं उत्पन्न 300 होतं, 342 झालं. म्हणजे किती रुपयानं वाढलं? 42 रुपयानं. मग 300 रुपयावर 42 न वाढलं, 100वर 14 वाढलं. 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 14 तरी 42. हे झालं पहिलं गणित. दुसरं गणित तुमच्या समोर आहे. तर आता आपण दुसरं गणित क्लिअर करू किंवा त्या जे पहिली शीट होती त्या पहिल्या शीट मधून दुसरं गणित. गणित असं होतं, पी एकटा एक काम किती दिवसात करते? 18 दिवसात. त्याने एकट्याने किती दिवस काम केलं? 5 दिवस बरोबर. म्हणजे 18 पैकी 5 दिवस एकट्यानं काम केलं, म्हणजे 18 पैकी 5 दिवस ए न करून बी न करून टाकला
क्यू साठी किती भाग शिल्लक ठेवला आता? म्हणजे आता शिल्लक भाग राहिला कोणासाठी? 18 पैकी 13. 18 पैकी किती? 13. आता हे काम करण्यासाठी त्याला येऊन कोण भेटला? पी आणि क्यू. पी आणि क्यू न 13 पैकी 18 भाग किती दिवसात पूर्ण केले? बरोबर. 18 पैकी 13 भाग किती? 13/5 दिवसात पूर्ण केले. किती दिवसात? आता तुम्ही हे काढा की पी प्लस क्यू मिळून पूर्ण एक काम किती दिवसात पूर्ण करू शकले असते. करू, आताच काढू. 13/5 गुणिले 18/13. 13 म्हणजे 18/5 दिवसात ते पी आणि क्यू मिळून काम पूर्ण करू शकले असते. आता काय विचारलं सांगा? क्यू एकटा कामाचा 66.203% भाग, हे काढू. आता पाहिजे दोन गोष्टी आल्या. पी एकटा एक काम किती दिवसात करते? पी एकटा एक काम करते 18 दिवसात. पी प्लस क्यू मिळून किती दिवसात करतात? 18/5 दिवसात. तर एकटा क्यू ते काम किती दिवसात करेल? बरोबर. एकटा क्यू काढून घे ना. काय सूत्र आहे सांगा एक एकट्याचं? बोला. 18 गुणिले 18/5 भागेला 18 वजा 18/5. वजा बाकी तुम्हीच करू ना. 18 वजा 18/5. 18 पंच 90. 90 वजा 18 72/5. 72/5 ची व्यस्त 572. बर. 18 चूक 72. 5 5 18/4 दिवसात. किती दिवसात? पूर्ण काम. त्या कामाचा किती भाग करायचा सांग? 66. या कामाचा करायचा भाग पूर्ण आपल्याला 66.203%. हे 100% काम. मग 66.203% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू हे पाठ असलं की अर्थ कधी येतेच 203. मग 18/4 चे काढला तर आपल्याला किती? 203. एक 3 काय काढा? 3 सब 18 बेदुनी 33. 3 दिवसात होईल. हे खरेदी किमतीचा 17 पट हा खरेदी किंमत व विक्री किंमत यांच्या बेरजेच्या 8 पट आहे. तर नफा किंवा तोट्याची टक्केवारी काढा. डबल एक वेळा गणित वाचतो मी. अतिशय योग्य उत्तर काढलं यांनी. एका व्यवहारात खरेदी किमतीचा 17 पट हा खरेदी किंमत व विक्री किंमत यांच्या बेरजेच्या 8 पट आहे. तर नफा किंवा तोट्याची टक्केवारी काढा असा प्रश्न होता. काही टक्केवारी काढा म्हणजे नफा किंवा. बरं, आपण आता काढून घेऊ. पहा, लक्ष द्या इकडे सगळे. याच्यात खरेदी वेगळी घ्या लागेल, विक्री वेगळी घ्या लागेल. घ्याच लागेल, ते पर्यायच नाही. कारण ते त्याची अट तशी आहे. वयवारी सारखं गणित आहे. कायचं म्हटलं? वयवारी. पहा, मी डबल गणित वाचतो. तुमच्या वेळा ना तुम्ही वाचा वाचा वाचा, सगळे जवळ आहे. एका व्यवहारात खरेदी किमतीचा 17 पट हा खरेदी किंमत व विक्री किंमत यांच्या बेरजेच्या 8 पट आहे. लक्ष द्या इकडे सगळे. आपण खरेदी किंमत गृहीत धरणारा x, खरेदी किंमत x आणि विक्री किंमत गृहीत धरणारा आपण y. बरोबर. आता तो म्हणते कोणाच्या हे 17 पट? खरेदीच्या 17 पट म्हणजे 17x. हा म्हणजे बरोबर. कोणाच्या सांगा? खरेदी किंमत आणि विक्री किंमतीच्या बेरजेच्या 8 पटी एवढा आहे. म्हणजे x प्लस y यांच्या बेरजेच्या 8 पट. 8 टाइम्स ऑफ x प्लस y. बरोबर. आता आपण सोडू. 17x बरोबर 8x अधिक किती? 8y. बरोबर. आता y चं उत्तर भेटेल आपल्याला किंवा 8 चं उत्तर भेटेल. सांगा तो काय म्हणते पुढे, सांगा लवकर. हा पहा, लक्ष द्या. हा इकडे अधिक आहे, इकडे काय होईल? वजा. 17x मधून 8x गेले 9x बरोबर किती? 8y. आता इथे आपण x आणि y चं प्रमाण लवकर काढू शकतो. x भागेला y बरोबर 8 भागेला 9. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ती वस्तू आपण 8 रुपयाला खरेदी केली आणि आपण ती वस्तू 9 रुपयाला विकली. मग एक वस्तू 8 रुपयाला खरेदी केली आणि 9 रुपयाला, म्हणजे किती रुपये नफा झाला? 1 रुपया. किती रुपये? मग हा जो 1 रुपया नफा झाला तो किती रुपयावर झाला? 8 रुपयावर 1 रुपया नफा. हा काय लागते? टक्के गुणिले 100. 100 भागेला 8 म्हणजे 12.5%. हे सगळे झालं असतं. पण रीत लिहून घ्या, रीतचा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
मदन 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 मुलीचं खूप लोक काय पाहतात आहे की नाही. डबल समजून सांगायची गरज आहे काय. एक्स वाय घ्यायची गरज पडतेच इथं, कारण वेगळंच सांगितलं ना. खरेदी एक्स विक्री वाय. खरेदी किमतीची 17/17 एक्स. ही म्हणजे बरोबर खरेदी प्लस विक्री यायच्या किती पट 8 पट. चा म्हणजे गुन्हेला सोडवलं. एक्स वाद प्रमाण काढलं. एक्स म्हणजे खरेदी केली 8 रुपयाले, वाय म्हणजे विक्री केली 9 रुपयाले. मग 8 रुपयावर किती रुपये जास्त भेटला 1 रुपया. तो काय लागते टक्के. मग गुन्हेला किती 100. 108 गुणिले 100 म्हणजे 12.5%. आता चौथ्या क्रमांकाचा प्रश्न पाहता. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि या घातांकामधला एक वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न होता. 2.53 चा घन अधिक 2.47 चा घन पूर्ण भागेला 25.3 गुणिले 25.3 वजा 624.91 अधिक 24.7 गुणिले 24.7 बरोबर 5 गुणिले 10 चा घातांक के. तर के बरोबर किती होता हा प्रश्न. मग हे बा सूत्र कधी लागेल. अरे सूत्र कधी लागेल जेव्हा तुम्ही येईल सरळ करसाल. ती सरळ नाही येत ना, त्याला सरळ करायला लागेल. पहा एक लक्षात आहे. आपण एच्या घन अधिक बीच्या घन सूत्र लावू शकतो, पण खाली मग एचा वर्ग वजा ए बी अधिक बीचा असं पाहिजे. सध्या बरोबर आहे या दोघांचाच गुणाकार हा आहे. सध्या बरोबर आहे, पण ते ए बी नाहीत ना सध्या. मग ए बी सी डी करता काय बरोबर आहे की नाही. त्याला एले ए बनवा लागेल, बीले बी बनवा लागेल. मग आता पहा हा पॉईंट आपल्याला पुढे न्यायचा आहे, म्हणजे भाग्याला किती करावं लागतील. भाग्याला किती करावं लागतील. याले भाग्याला 10 करावं लागतील ना. समजून आलं का तुम्हाला. याले भाग्याला 10 करावं लागतील म्हणजे आपण इकडे दे. याले भाग्याला किती करावं लागतील 10 म्हणजे आपण इकडे दे. समजून आलं का रे. याले भाग्याला किती करावं लागतील काही कामही नाही. 100 न भाग द्या लागेल त्याला. काही काम नाही करत ना. समजलंच. चला सांगा 100 न भाग देऊनच देतो आहे. चला याला किती भागा लागेल 10. याला किती भागा लागेल. हे समजलं काय सांगा एक बरोबर. आता पहा लक्षात आहे. आता हा कायचा वर्ग झाला सांगा बरं. तो कशा प्रकारचा वर्ग झाला सांगा. तिसऱ्या क्रमांकाचं गणित होतं ते अशा प्रकारे होतं. कठीण गणित होतं, व्यवस्थित समजून घ्या. पहा इकडे 2.53 होतं ना. 2.53 मग 2.53 ला आपण कितीने भागलं 100 न, म्हणजे तो पॉईंट निघून गेला बस, बाकी काही निघेल. 2.47 होतं ते डायरेक्टली 243 भागेला 100 म्हणजे पॉईंट काढून टाकला फक्त. इथं 25.3 होतं म्हणून पॉईंट काढून टाकला, भागेला 10 घेतले. इथे एका अंकानंतरचा पॉईंट काढून टाकला, भागेला. इथे 2 अंकानंतरचा पॉईंट काढून टाकला, भागेला 100, कारण ते ए गुणेला बी होतं. इथे पॉईंट नंतरचा एक काढून टाकला, भागेला 10. पॉईंट नंतरचा एक काढून टाकला, भागेला 10. जमलं. आता पहा एक लक्षात आहे. 253 भागेला 100 म्हणजे 10चा वर्ग, म्हणजे हा अप्रत्यक्षरित्या 253 चे 10च्या वर्ग आणि पुऱ्याचा घनच आहे. अधिक 243/100 म्हणजे 10चा पुऱ्याचा घनच आहे. पुढे पूर्ण यायला भागेला. हे तसंच त्याच संख्येने गुणणं म्हणजे त्या संख्येचा वर्ग करणं. 253 10 गुणिले 253 10 म्हणजे 253 10चा हा ए गुणिला बी तसा ठेवला वजा ए बी अधिक त्याच संख्येने गुणणं म्हणजे त्या संख्येचा वर्ग करणं. हा केला. आता लक्षात आहे इथून कसं केलं माहिती आहे का. 10चा वर्ग आणि त्याचंही घन, याचा घन कॉमन ठेवला आहे बा 253चा घन, पण हा 10चा वर्ग आणि त्याचंही घन आहे म्हणजे 10चा घातांक 32 6. इथे 10चा घातांक 32 तो कॉमन काढला. 10चा घातांक 6 कंसात राहिले 253चा घन प्लस 247चा घन भागेला. इथून काय कॉमन निघाला पहा 253चा वर्ग अंदर ठेवला, 1/10चा वर्ग बाहेर घेतला. आता वर सूत्र होतं ए घन अधिक बी घन, खाली सूत्र होतं ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा
गण बिगणची फोड का होते? एका कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा सारखे सारखे फक्त राहिलं ए अधिक बी 5 इज इक्वल टू 5 गुणिले 10चा घातांक के. आपण इथं आपण काय केलं आधी हे सोडून घेतलं, हे याचं उत्तर काढून घेतलं आपण की 1/10चा घातांक 6 भागीला 1/10चा वर्गाचं उत्तर काय आहे? तर बाया समान आहे, भागाकार आहे, घातांकाची वजाबाकी 2 वजा 6 वजा 4 10चा घातांक काय आला? वजा 4 10चा घातांक. पुढच्या गोष्टीवर गेलो, इथं फक्त ए अधिक बी राहिला होता म्हणजे 253 प्लस 243 म्हणजे उत्तर किती आलं? 500. 500 ने मी असं लिहिलं 5 गुणिले 10चा वर्ग बरोबर होतं 5 गुणिले 10चा घातांक के. 5 5 पाया समान आहे, गुणाकार आहे, घातांकाची बेरीज वजा 4 अधिक 2 वजा 2 कारण मोठ्या संख्येत चिन्ह. मग 10चा घातांक वजा 2 बरोबर 10चा घातांक के. पाया बरोबर पाया, घातांक बरोबर कठीण होतं, जास्त हाय लेवल होतं. असं गणित पोलीस भरती जळगाव SRPFच्या पेपरला आलं, आठवत तुम्हाला? ते जमतच नव्हतं. शेवटी आपण निष्कर्ष काढला होता की हे गणित काय चुकलेलं नाहीये, ते गणित बरोबर होतं. तुम्ही SRPF जळगावचा पोलीस भरतीचा 2000 आता 22 मधला पेपर पाहून घ्या. सगळे निष्कर्ष काढला होता की हे गणित चुकीचं आहे, ते गणित बरोबर होतं. कारण तो निष्कर्ष योग्य नाही काढता आला, असा काढला होता आपण. पोलीस भरती ते गणित येऊ शकते, त्या पेपरवरून सिद्ध झालं तर आली. चला क्लिअर झालं का हे गणित? काही अजून सांगू का याच्यातलं की बस? चला पुढच्या गणिताला आपण सुरुवात करू. पुढचं गणित असं होतं, लिहाच लागेल, ते सोपी होतं, हे कठीण नव्हतं. हे गणित मोठं तुमच्या जवळ कठीण गणित आले याच्या माध्यमातून ते क्लिअर येऊन राहिले. पुढचं गणित असं होतं, पाहिजे लक्ष द्या, तुमच्या मोबाईल मध्ये 7200 33.103% चे 3.104% चे 17.102% बरोबर किती? असं काही होतं 5व्या नंबरचं. सगळे जे समोर आहे का एक वेळा चेक करा, आहे काय? तर पहा लक्ष द्या, जर तुमच्या फ्रॅक्शन व्हॅल्यू चांगल्या असतील शेकडेवारीतल्या तर हे गणित तुम्हाला आलं असेल. आणि ती सोपी पहा इकडे 7200. मला सांगा चे म्हणजे कुणाला? 33.103% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 103. चे म्हणजे कुणाला? 4 त्रिक 12 12 ने 15 15 भागेला 400 15 भागेला 400 सांगा किती होतात? अरे अरे 4 त्रिक 12 ने 13/400 भागून जाते गुन्हेला 17 दुनी 34 आणि 35/200 म्हणजे 35/200 लिहा ना, 35/200 लिहा. बरं 740 तुळू आता भाग कामा 2 0 2 0. आता जो वाटते तो भाग तोडा, जो वाटते तो. याचं करा 5 7 35 5 40 200 अजून 4 चू 16 जाणार मी 72 ले 4 न द्या. मग 4 1 4 4 8 32 3 7 18 3 7 हा 4 आलता बेदुनी बेत्रिक झालं. सगळेचा गुणाकार भागेला 2 करा. उत्तर येऊन पॉइंट मध्ये 3 7 91 3 7 91 त्रिक 273 91 त्रिक भागेला 2 बे 1 बे बेत्रिक 6 बेसक 12 बे 5 136.5. ते राहिलं पाहिलं लक्ष. हा शून्य राहिला म्हणजे भागेला किती अजून 10. एका अंकानं एक अंक अजून इकडे सरपंच म्हणजे उत्तरात तुमचं 13 पॉईंट किती 65.
शून्य विसरलो. चांगलं उत्तर काढवाल तुम्ही खरंच सिरियसली सोडवाल ते पेपर. तुम्हाला जर उत्तर तुम्ही काढून ठेवले मला आनंद झाला. म्हणजे आता रोज मी कंटिन्यू ठेवतो ही गोष्ट. रोज काही नाही 20-25 मिनिट लागतात. कंटिन्यू ठेवतो ना या गोष्ट मी रोज. व्हॉट्सअपवर येते बरं. आणि आपण आपल्या बॅचला हा पेपर 11च्या बॅचला आठवड्यातून एक दिवस सोडून घेतो 5-6 जमा झाले की. काही लोक आश्चर्याने पोर आले तर खराब लोक वाटत होते. कारण ते येतात परीक्षेत. फॉर्म सगळेना भरलेले आहे. तर पाचव्या ज्या गणिताचं उत्तर येते 13 किती 65. चला पुढच्या गणितावर जाऊ आता. पुढचं गणित मी तुमच्या समोर लिहितो. 11.4 वर आवर्ती चिन्ह अधिक 22.567 वर आवर्ती चिन्ह वजा 33.59 वर आवर्ती चिन्ह इज इक्वल टू किती. चला याचं उत्तर सांगा. फक्त बेरीज होती. 0.040 काही आवर्ती चिन्ह काही. चला अजून एक उत्तर आलं. 0.412 वर आवर्ती चिन्ह. 412 वर आवर्ती चिन्ह. तुमचं किती आलं. 0.040 आणि पुढे 40 वर नाही. 40 रिपिटेशन करून तो मग पहिले बेरीज करा मग वजाबाकी करा. तर मी काय म्हणतो सारख्या संख्येवर आवर्ती चिन्ह असते उत्तर लवकर आलं असतं. तसं पहा इथे एका अंकाला इथे एका अंकावर पाहिजे होते इथे एका अंकावर पाहिजे होते. याची जरा आपत झाली. कारण ते 99 येतील ना खाली. आता पहा मी तुम्हाला ओरिजिनल उत्तर काढून दाखवतो. जे असेल ते आपण क्लिक करून टाकू. 2 पैकी पहा 11.4 आवर्ती चिन्ह आहे. याचा कोणत्याही संख्येवर आवर्ती चिन्ह का बरं येते. कारण त्याला भागायला किती असते 9. गणितात लॉजिक आहे. तुम्ही कोणत्याही संख्येला 9 न भागा त्या संख्येची रिपिटेशन होते. तर बरोबर नाही काय. हे पहा 11.4/9 अधिक असा अर्थ आहे. 22 पूर्णांक हे तयार करावं लागते. पूर्ण 567 लिहून टाका. लिहिले काय. स्पेशल तयार करून घेऊ काय. याचं उत्तर घ्या. याचं उत्तर तयार करू. 22 पूर्णांक पूर्ण 567 लिहून टाका. कोणत्या संख्येवर आवर्ती चिन्ह नाहीये. कोणत्या म्हणाले मी 5 हे वजा करा. किती संख्येवर आवर्ती चिन्ह आहे 2 भागेला 2 9 लिहा. किती संख्येवर आवर्ती चिन्ह नाहीये 1 मग 1 0 लिहा. पद्धत मिळते सगळे लिहा. याचा फरक पडू शकते. याच्यामुळे ते बदलू शकते असं वाटू राहिलं. 22 पूर्णांक 567 मधले 5 गेले. 567 मधले 5 गेले. 500 किती 565 भागेला 909. चालेल. हा याचंही करून घेऊ ना तयार. हे सोपी आहे. 33 याचं उत्तर आहे. 33 पूर्णांक पहा पूर्ण 59 लिहून टाकायचे. किती कोणत्या संख्येवर आवर्ती चिन्ह नाहीये 5 तो वजा करायचा. किती संख्येवर आवर्ती चिन्ह एका मग खाली 1 9 लिहायचा. एका संख्येवर नाही आहे म्हणजे 0 म्हणजे याचं उत्तर 59 मधले 5 गेले. 59 मधले 5 गेले. 33.54/90 हे याचं उत्तर. आता याची बेरीज आणि यांची वजा करू का. स्पेशल उत्तर काढून दाखवतो. तुम्ही डायरेक्टली करू शकले असते. फक्त धोका याच्यात ना वाटला की 2 अंकावर आवर्ती चिन्ह इथे 1 अंकावर आहे म्हणून मी तसं करून पाहिलं. चेक करून घेऊ आपण बरोबर आहे काय. तर आधी याची बेरीज करून मग वजाबाकी करू. तर बेरीज वजाबाकी इथे लसावी काढून नंतर पहिले बेरीज वजाबाकी डायरेक्ट करा ना. 11 22 33 - 33 0 तो विषय संपला. आता सगळे अपूर्णांक घ्या. 4/9 प्लस 562/990 मायनस 54/90. याचा लसाई 990 येणार ना. आपल्याला लसाई किती 990 याचा लसाई. अवले किती ना गुणलं की 990 येतात. 100 किती याले 110 गुणलं याले 110 गुणू म्हणजे हे 3 440. अरे बरोबर. हे तर 562 का 562 कारण खाली आहे 990 वजा याला किती गुण लागेल 90 ला 11 याला
याला 11 गुणलं, याला 11 गुणू. 5 5 आणि 4 9 5 आणि 4 500 किती 94. पहिले बेरीज करू. 440 आणि 562. 500 आणि 400 900 आणि 62 आणि 40 102. 1002 मधले 594 गेले. लवकर 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 लवकर. कॅल्क्युलेटर किती लवकर पहा, कोण किती लवकर कॅल्क्युलेटर वापरते पहा लवकर फास्ट. हा 1002 1002 मधले 564 गेले. 594 गेले. किती 608 408 408 भागेला 990. आता आहे गणित एक नंबर. याचं उत्तर काढलं की आता समजेल. कारण जे याच्यात ऑप्शन आहेत की नाही, ऑप्शन मी नाही टाकले, पण जे ऑप्शन होते त्या परीक्षेत ते आवर्ती चिन्हामध्ये होते, असे नव्हते. आवर्ती चिन्हामध्ये होते. मग आता प्रत्यक्ष भाग देऊन हे झाली आपल्या गणिताची रीत थोडीफार. बरोबर. आता प्रत्यक्ष भाग देऊन पाहू आपण. सगळे ते लक्ष लागू राहिलं. 408 भागेला 900 किती 90. ते असं करू आपण 99 गुणिले 10 आपण बाजूला ठेवू. आपण बाजूला ठेवू. चला 99 न भाग देऊ. त्यांना भिवू नका ना, द्याच लागते परीक्षेत. काय करता द्या. 99 न भाग देवळाला फॉर्म भरला उघड होता तेव्हा तर पाहून कसा असू राहिला. 99 गुन्हे 4 99 चूक 99 चूक. हा 408 मधले 396 गेले 12. 12 लगी 99 न भाग जात नाही. भाग केला शून्याचा, इथं घेतला पॉइंट. 99 1 ते रिपिटेशन येईपर्यंत पाहिजे. 99 1 किती राहिले सांगा. 21. भाग केला शून्याचा. 99 दुनी किती राहिले. हा ना 198 किती राहिले 12. हा ते आले की डबल ते येतेच. 12 12 ला 99 भाग जात नाही. भाग केला शून्याचा. अरे बरोबर एक पॉइंट घेतलेला आहे ना. 99 1 म्हणजे 12 12 12 ची रिपीट. तर पटलं का रे. म्हणजे आपण काय करू 12 वर आवर्ती चिन्ह देऊन देऊ. पण भागेला 10 नाही. एक पॉइंट इकडे सरका लागेल. हे कोणाचं आलं उत्तर ते तुमचं बरोबर. लिहून घ्या. भीती नका वाटू देऊ. तुम्ही जिथे लिहून घ्या तुम्ही. हे किती लोक आलं बरोबर. हे आलं सगळं. हे गणित सोडवलंय की तुम्ही दिवसभर टेन्शन मध्ये राहता, नवीन काही करायला पाहता, तो त्याचा उद्देश आहे. आता उद्या तुमच्या मनातही येत नाही की बा मटण खा की चिकन खा. येतच नाही. येते काय. सकाळीच खतरनाक गंध टाकतो ना उद्या. आणि 800 रुपये किलो आहे. जरा जपून. 800 रुपये किलो. अरे 600 640 म्हणजे कमी केलं काय ना. 410 रुपये किलो होळीची ऑफर. तर उद्या कर असते आपल्या मराठी याच्यातला सण आहे तो एक प्रकारचा. आणि त्या दिवशी मटण आणि चिकन खाणं बंधनकारक असते. तुम्हालाही सांगून राहिलो मी सगळे की त्या दिवशी मटण आणि चिकन खातच होते. आणि योगा एक शुक्रवारी आला. फक्त एक काम करता वळवे काय काय. फक्त मासोळी खाताना जरा काळजी घ्या. मासोळी खाताना एक काम करत आहे बा. ते पीस आहेत की नाही ते वेगळ्या ताटात घ्यायचे. आणि जो रस्सा आहे तो अलग घ्यायचा. त्या रस्त्यात ते कधीच पीस नाही टाकायचं मासोळी खाताना. एवढी रिक्स घेऊ नका. मग भाजी जेवता येणार. आता सांगितलं मग ट्रिक ते एक नंबर ट्रिक आहे. ते पीस असे अलग अलग ठेवायचे. ते म्हणजे बा कसं त्या पीस मधलं ते मासोळी काढायची जराशी घास घ्यायचा.
आणि तो घास म्हणून त्याच्यात बुडू आता भाजी म्हणजे कसं काट्याची रिक्स नाही राहील. आणि तो हे बाय मी काय म्हणतो तो अटक्याच्या पहिले इथंच लागतं थोडं तेवढं तोंडा जीभ वगैरे वापरून. हे मासोळी खाण्याची योग्य पद्धत आहे. उद्या कोणाला अडचण आली तर फोन लावा, तुम्ही बिंदास सांगतो. चला पुढचं गणित किंवा आपण बरोबर खादा मग सगळे जणी चांगला संदेश आहे. तर तुमची काळजी घेणं तुमच्या गणित आपण आता क्लिअर करू. आता तो नॉनव्हेजचा विषय काढलो का, व्हिडिओ सगळे पाहतात. चला पुढचं गणित असं आहे 7व्या नंबरचं. पी व क्यू क्रमशः 1,50,000 आणि 4,50,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू करतात. तर 2 वर्षानंतर नफा ते कोणत्या प्रमाणात विभागतील? अति सोपी गणित, पूर्ण कठीण मध्ये असंही असते बरं. आता पहा, एक पी आहे एक क्यू आहे. नफा क्रमशः 1,50,000 आणि 4,50,000 या प्रमाणात विभागतात. खरे विभागतात काय? पहा म्हणा, मुदत सारखी आहे म्हणून मुदत त्यांनी दिली नाही. तुम्ही जो व्यवसाय सुरू करता की नाही, त्या व्यवसायात तुम्ही जेव्हा भागीदार बनता तेव्हा तुम्ही किती महिन्यासाठी किती वर्ष राहिले हे पाहायला जाते. पण इथं मुदतचा उल्लेखच नाही आहे, मुदत सारखी आहे. इथं उल्लेख केला असता. आणि 12 महिने घेऊन पाहिजे नाही, 12 याच प्रमाण काढा मग. 4,0,4,000 15 15 15 3 या प्रमाणात ते नफा विभागून एकाच झालं. आणि वेळ कव्हर झाला पाहिजे म्हणून सोपी कठीण गणित पुढेही असतातच, कारण वेळ कव्हर झाला पाहिजे. चला चालू का पुढे. पुढचं गणित असं आहे का म्हणतो मी. तो काय म्हणते सर, एचा 91 8व्या नंबरचं गणित पहा त्या शीट मध्ये, आन्सर शीट आपल्या क्वेश्चन शीट मध्ये 8व्या नंबरचं गणित दिसलं का तुम्हाला? का मी तरी वाचून दाखवतो. जर एचा 91% हा बीचा 39% आहे आणि बी एचा x% आहे, तर x ची किंमत काढा. काढू. चला फळे इकडे पहा सगळे. किती आलं म्हटलं उत्तर? याचे ऑप्शन दिले होते मी 2 नंबर 703. एक वेळा समजून देऊ. काय झोपी राहिली काय पाय ना. हा सगळे इकडचे लक्ष द्या. ते 8 नंबर बघायचा बाबा व्हॉट्सअपचा उपयोग याच्यासाठी करायचा. यासाठीच काढलं होते ते झेल कोंबलेलं खराब वाटत सिनेमाडे की कोण काढले व्हॉट्सअप, ते याच्यासाठी काढलं होतं. तुम्ही त्याला भलतेच उपयोग करू राहिले. हा एचा 91% म्हणजे भागायला किती? इज इक्वल टू बी चा 39% म्हणजे भागायला किती? तर बी एचा x% आहे, तर x बरोबर किती? पहिले काय करा, एन बी चं प्रमाण काढा. इथं पहा 100 तेरी साठी 33 ती इकडे गुणेला इकडे काय येईल ए भागेला बी बरोबर हा इकडे गुणेला तिकडे काय देईल 307 रेखा दे 307 त्याला मन लागला झालं 307 300 किती म्हणजे तुम्हाला नाही शिकवलेलं बाहेरचं आहे पण परीक्षा जवळ आहे म्हणून आपण काही प्रयत्न करू राहिलो की जमलं तर जमलं म्हणजे काही क्लिक तर म्हणजे भाडं तर निघालं पाहिजे 307 याचा अर्थ ए म्हणजे 3 आणि बी म्हणजे 7 बरोबर. आता पुढे असं तर लिहिलंय की बी एचा x% आहे बी हा एचा x% म्हणजे भागेला किती 100. आता x ची किंमत काढू कधी निघीन जेव्हा बी ने च्या किमती ठेवू तर बी ची किंमत 7 ए ची किंमत 3 गणित खतम. 100 इकडे भागेला इकडे गुणेला जाईल हा गुणेला तर भागेला येईल म्हणून 700 भागेला 3 पहा ते 2 नंबरचा ऑप्शन ऍड करत जाऊ का याच्यात बरं ऑप्शन आजपासून उद्या पण ऑप्शन ऍड करेल. उद्या टाकू की नाही की तुम्ही लय व्यस्त राहायचा
कुठे कुठे गाण्याचे कार्यक्रम असतात, कुठे कुठे ते भंडारे असतात. उद्या असतात ना भंडारे गिंडारे. आणि कोणी कोणी घरीच भाजी करते आणि घरीच भंडारा करून ठेवते. त्याचे प्रकारात आला तर मला आमंत्रण देवरीला होते. सगळंच आहे देवरीला आमंत्रण होतं मला, सगळंच आहे. तर मुळू काय मटणी आहे, मच्छी आहे, कोंबडी आहे, सगळं. हा ते छातीत म्हणतात. तर बा ऐकलं लक्ष द्या. 8 नंबरचं गणित झालं. तुम्ही 9 नंबरचं गणित पाहा. 9 नंबरचं गणित असं आहे. हे बा, हे सरळ व्याजाचं गणित आहे. कोणत्या व्याजाचं? एक रक्कम समान सरळ व्याज दराने 4 वर्षात किती रुपये होते? 6,000. आणि 7 वर्षात किती रुपये होते? 6,750. तो मी माहिती आहे का, असं कधीच नाही सांगेन की 4 वर्षात 6,000 रुपये रास होते किंवा 7 वर्षात 6,750. असं रास कधी महिनाच नाही तो. हे तुम्ही समजून घ्या ना की 6,000 कोण होत असेल? रास होत असेल. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. रास म्हणजे बरं, किती वर्षाची रास दिली? 7 वर्षाची रास आहे 6,750. आणि 4 वर्षाची रास किती आहे? 6,000. आता मला तुम्ही सांगा, इथं सरळ व्याज आहे. सरळ व्याजात मुद्दल कशी असेल? सारखी. मुद्दल कशी असेल? फक्त काय वाढीन? व्याज. अरे काय वाढीन? व्याज वाढीन म्हणून रास वाढीन. तर पटलं का बा? सरळ व्याजात मुद्दल बदलत नसते कधीच नाही. मुद्दल सरळ म्हणतात. 10,000चे 10% 10 वर्ष काढा तर 100 निघतील ना. अरे बरोबर. चला त्याची वजाबाकी करू. 7 मधले 4 गेले. 3 वर्षाचा फक्त व्याज जास्त निघेल 750. काऊन मी कसं? मुद्दल सारखी आहे. मग 3 वर्षाचा व्याज 750. एका वर्षाचा व्याज 250. 250, 750. एका वर्षाचा 250. 4 वर्षाचा रे 1,000. किती होईल? बरं, रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. मग 6,000च्या रास मधून 1,000ची रास वजा केली की काय वेळी मुद्दल? रास मधून व्याज वजा केली की मुद्दल. म्हणजे 5,000 मुद्दल. काय काय लागते म्हटलं आपल्याला? अतिशय योग्य उत्तर आहे 5,000. आपल्याला मुद्दल काढायची आहे 5,000. चला पुढच्या गोष्टीवर जाऊ. हे लिहिलं का समजाय ना? तू आता युट्यूबवरचा व्हिडिओ बघून घेतो. बोलू काय? पहा, तुमच्या समोर 10 नंबरचं गणित आहे. पहा, 1 पूर्ण होतं याला आपलं. आज 2 पूर्ण झालं. बा 3 तर शक्य नाही दिसून राहिले, कारण त्याच्यात भूमितीचे गणित आहेत, त्याच्यात जरा वेळ लागते. पाहिजे अशा लहानात लहान संख्येची बेरीज सांगा, म्हणजे त्या संख्येतील अंकांची सांगा. ते मी कंसात लिहिलं. अशा लहानात लहान संख्येची बेरीज सांगा, म्हणजेच अंकाची बेरीज सांगा की जिला 36, 72, 80, 88 ने भाग दिल्यास बाकी क्रमशः 16, 52, 60, 68 राहील. हे लसावी मसावीचं गणित आहे. हे गणित ओळखायची एक पद्धत आहे. त्या संख्येला किती कितीने भाग दिला आपण? 36. बोला रे. 72, 80, 88. क्रमशः किती बाकी रे? 16, 52, 60, 68. आता याच्यात पहा, हे गणित ओळखायची पद्धत पहा. लसावी मसावीचं गणित आहे. याच्यात वजाबाकी सारखी असते पहा. सगळ्याची वजाबाकी 20. 20 करून पाहिजे घरी 20. आता काय करावं आहे? तो म्हणते लहानात लहान शोधा. लहानात लहान शोधा म्हणजे लघुत्तम शोधा. लघुत्तम म्हणजे लसावी. याचा लसावी का? 36 लसावी तुम्हाला काढता येईल. हा, किती आला सांगा ना भटकनी. अबे 36, 72, 80, 88 लसावी किती? 7,920. 7,920 हा लसावी आला. पण त्याची अट काय माहिती आहे?
अशी लहानात लहान संख्या शोधा की जिले येणे भाग दिला तर क्रमशः हे बाकी नाही. याची शॉर्टकट अशी आहे की जे सारखी वजा बाकी येते की नाही. नवीन लोक सांगा तुम्हाला हेवाळ्या शिकवलं ना काय ते शिवाय ऐकून जातात वजा बाकीचे सारखी ते वजा करायची म्हणजे 7900 हे ते संख्या लहानात लहान. लसावी करेक्ट लसावी करेक्ट. आता म्हणते त्या संख्येतील अंकांची बेरीज सांगा. 9 7 अबे 9 7 16 उत्तर आहे. अति सोपी काही होतं काय नाही समजलं. डबल सांगू अरे डबल सांगू म्हणून सगळं प्रश्न काढलं तुमच्यासाठी. तुम्हाला नवीन मोड माहीत पडत पाहिजे काही. हा आता पुढचे तिन्ही गंध जे आहेत की नाही 2 गंध ते भूमितीच्या थोडा वेळ लागेल आपल्याला व्यवस्थित करा. सांगू ना पुढचं गणित दाखवतो. प्रश्न असा आहे एका दंडगोलाच्या तळाची परिमिती 264 सेंटीमीटर आहे व त्याची उंची 50 सेंटीमीटर आहे तर त्या भांड्याची धारकता लिटर मध्ये काढा. आता कोणत्याही गोष्टीची धारकता काढायला लागते. धारकता म्हणजे व्हॅल्यूम मीन्स घनफळ. हे किती द्रव्यमान मावते. घनफळ दंडगोल सिलेंडर दंडगोल सिलेंडर इंग्लिश मध्ये. अरे बरोबर आहे का माया. आता थोडं फार बोलू शकतो की नाही आपण ते बोलायला पाहिजे आपण. काढू आपण हा आणि ती धारकता लिटर मध्ये करायला लागते. तर मी काय म्हणतो लिटर मध्ये शेवटी करू नका. तर पहा दंडगोल काढला मी तुमच्या समोर काढला. त्याची उंची 6 किती आहे सांगा रे बेटा हो. आणि याच्या तळाची परिमिती किती आहे. अरे हे कशासाठी दिली अशी चौरस सेंटीमीटर परिमिती आहे का रे. सेंटीमीटर बरोबर. तळाची परिमिती कोण दिली अशी कोण की आपल्याला आर वित करावं लागते ना. आर जोपर्यंत माहित होत नाही तोपर्यंत घनफळ काढता येत नाही बरोबर. आता मग आपण याची आर माहित करू. 264 सेंटीमीटर हड्ड्या मोकळ्या झाल्या पण म्हणून हसू राहा तुम्ही. 264 सेंटीमीटर किती सेंटीमीटर. चला हा वर्तुळ आहे काय म्हटला मुलं असं वाटू राहतं कुठेतरी जाम झाल्या म्हणून हसू राहा तुम्ही. 264 सेंटीमीटर किती सेंटीमीटर आहे. बरं हा जो हा वर्तुळ आहे काय म्हटला. बरं वर्तुळाची परिमिती किंवा वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय r इक्वल टू 264. 2 वेळेला पायची किंमत 22/7 गुणिले r बरोबर 264 काय बरोबर. चला भाग द्या. 22 एक 22 दुनी 20 साइन 7 त्याची त्रिज्या 42 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर किती सेंटीमीटर. आता याचं घनफळ काढायला लागते आणि त्याचं लिटर मध्ये रूपांतर करावं लागते. मग घनफळ जे निघीन ते घन सेंटीमीटर मध्ये निघत असते. कशात सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर सेंटीमीटरचा क्यूब म्हणून घन सेंटीमीटर. अरे बरोबर. मग आता मग तुम्ही सांगा 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1 लिटर. हा आपला फॉर्म्युला आहे लिटर मध्ये करायचा. मग पहिले हे घन सेंटीमीटर मध्ये घनफळ काढा. दंडगोलाच्या किंवा जगातल्या कोणत्याही गोष्टीच्या घनफळाचं सूत्र तळाचं क्षेत्रफळ गुणिले तळ कोणत्या आकाराचा आहे वर्तुळ. वर्तुळा क्षेत्रफळाचं सूत्र पाय r वर्ग h. अरे भाऊ पाय r वर्ग सांगा पायची किंमत 22/7 r r r 42 चा स्क्वेअर म्हणजे 42 इंटू 42 h 50 एक भाग जाते ना लय झाला आपल्यासाठी. 7 छगम 7 छगम 51 नाही हे घन सेंटीमीटर मध्ये याचं काय करावं लागतं लिटर. मग 1000 घन सेंटीमीटर म्हणजे मग एवढे घन सेंटीमीटर मध्ये किती लिटर भागायला किती करतात तुम्ही आताच घ्या ना करून. 1010 बस बस 2 अंकांवर मांडून तुमची इच्छा आहे का मी भाग पडाव. 5 1 5 5 विषय 100 इच्छा आहे तुमची. बे 1 बे 3 6 बस आता जोड
करा. हा बोला. 42 त्रिक. अरे 42 त्रिक 40 त्रिक 120 126 त्याला 22 त्रिक म्हटलं. 42 त्रिक 126 126 ची दुप्पट. सांगा 126 दुप्पट. 200 किती? 2 5 2 7 5 2 7 81 280 भागीला किती करायचं? 10. चुकला का? गुणाकार चुकला काय? गुणाकार चुकला काय? 42 त्रिक किती होतात? 126 126 ची दुप्पट 252 252 गुणिले 11 2 5 2 7 5 2 7 79 झालं. आता हे शॉर्टकट क्लासमध्ये सांगितलं जाईल कशी असते. तर एका अंकानंतर पॉईंट तुम्ही 77 पॉईंट मीटर चेक करून घ्या. लिहून घ्या लिहू नका ना. अरे भेदभेद राहिले म्हणून राहिले रे. लिहू नका. भेदभेद राहिले म्हणून राहिले. तेलगोटी नाही आला का? तेलगोटी नाही आला. होळी दर्शन घ्याले काय म्हणते? तो तेलगोटी दर्शन घ्यायला गेला तो. मान मग काढ नाही गेलो भेटतो ना काढा. भूक हिच्या म्हणतो नाही म्हणून पहा मग द्या इकडं लक्ष द्या. बरं काय नाही समजलं डबल सांग काय तुम्ही चर्चा करू राहिले सांगा ना. बरं पुढचं गणित किती लोक आलं? तुम्ही लोक अशी हिरेल मरेल सारखे बसले. तुम्ही असे बसू नका. चांगलं दिसत नाही. होळी आहे आजची. असा असा चला फळे वेगळं असून बा. हा पुढचं गणित 6 सेंटीमीटर खोल विहीर आहे म्हणते. किती सेंटीमीटर आहे म्हणते? 6 सेंटीमीटर खोल विहीर खोदल्या गेली. त्यातून निघालेली माती कसं आहे ना गणित? त्यातून निघालेली माती म्हणजे 2 मीटर बाय 2 मीटर आकाराच्या जागेवर पसरवली तर किती जाळीचा थर तयार होईल? कारण विहिरीची त्रिज्या किती मीटर दिली? 3 मीटर. ते आवश्यक होती ते शेवटी लिहिली मी कारण मी विसरलो होतो. तर उंची मीटर. तर बस आता पहा ते पुढचं गणित ते पुढचं आहे की नाही उंची मीटर मध्ये काढा. ते नसली तरी चाललं असतं. होत्या ना मीटर मध्ये तर होत्या. पण मी काय म्हणतो हे पाहता तरी ऐका ना तरी. मी पहिलेच लिहून दिलं की नाही किती जाळीचा थर तयार होईल. आता उंची काढायचं काम नाही. पटलं ना? ते जाळी म्हणजेच उंची आहे. बरं मी तुम्हाला समजून सांगतो इकडं. तुम्ही विहीर समजा होळी खोदून राहिला तुम्ही आज बरोबर. आता होळी खोदता काय झालं तरी माती निघेन ना. ते माती तुम्ही या 2 बाय 2च्या जागेवर पसरवली. 2 मीटर × 2 मीटरच्या जागेवर. काही ना काही जाळीचा थर तयार होईल ना. असा ते माती टाकसाल तुम्ही खाली काही ना काही जाळीचा थर तयार होईल. मग पहिलं काय काढलं लागेल आपल्याला की हे जे दंडगोल आहे त्या दंडगोलाचं काय काढलं लागेल? घनफळ. कारण विहीर दंडगोल आकाराची असते. पण घनफळ कोण काढलं लागेल? कोणती त्याला व्हॅल्यू बाहेर काढ राहिलो मातीच्या स्वरूपात. माती बाहेर काढू राहिलो ना म्हणजे याच्यातली माती बाहेर काढण्याच्या टाकू राहिलो या जागेवर. आता तुम्ही इमॅजिन करा तुम्ही पुन्हा खड्ड्यातली माती काढून भरी टाकली की झाडे काही ना काही उंची तर तयार होईनच ना त्या मातीची. त्याला तेच काढायला सांगितलं. मग मी असं म्हणू शकतो का बाबर? कधी कधी हे काही असं देतात की एक पार्क आहे. एखाद्याची मेथड बा कोणापर्यंत असं लिहून येईल. एक पार्क आहे. तो पार्क एवढा बाय एवढाचा आहे. त्या पार्कमध्ये एवढा बाय एवढाचा खड्डा खणला. त्यातली माती त्याच पार्कमध्ये टाकली तर त्या पार्कची जाळी किती वाढेल? आता असं सांगितलं काय? नाही हे अलग दिलं हे अलग दिलं. माती टाकीची जागा वेगळी आहे
विहीर अलग ठिकाणी आहे. अरे बरोबर की नाही? मग आता मी काय म्हणतो, याला हे लॉजिक लागेल, विहिरीतून निघालेल्या मातीचे घनफळ इज इक्वल टू हे मातीचं घनफळ हे याच्यावर टाकले नाही माती. चला विहिरीच्या घनफळाचं सूत्र सांगा. दंडगोलाचं घनफळ बरोबर पारचा वर्ग इज इक्वल टू LBH. काय LBH? LB म्हणजे लांबी रुंदी आणि याची हाईट. याचं सगळंच माहिती वाटते. सांगा. 6 मीटर खोल विहीर आहे. खोल म्हणजे विहिरीची उंची. त्रिज्या विहिरीची किती आहे? 3. जवळपास सगळंच माहिती आहे. पॉइंट मध्ये येईन का काय, मी धोका ऑर्डरला येऊ दे 22/7. हा इथेच पॉइंट मध्ये किंवा इकडे तिकडे भाग तोडून बोल म्हणते काय. हा 8 3 आहे. 3 त्रिक 9. हाईट 6 आहे. आता याची L आणि B 2/2 आहे आणि याची H काढा लागते. आता जे निघीन ते पॉइंट मध्येच निघेल. अरे बाबा डबल सांग काय, या विहिरीतले जे माती निघाली रेखा ते त्याच्यावर टाकली. म्हणजे 2/2 ची जागा आहे की नाही. पण काही ना काही वर येईन ना ते माती. त्याची उंची विचारली, मातीची जाळी विचारली, जाळीचा थरथारून विचारलं. हा बोला बोला कोणता भाग जात नाही द्या कोणतंही. हा ते 11 22 त्रिक 6 झालं एवढं तर त्याला भाग. H बरोबर मी काय म्हणतो अपूर्णांकात उत्तर काढा. कारण याच्यात ऑप्शन अपूर्णांकात होते. मग एकच चुकलं की मी ऑप्शन देऊ राहिलो. आता ऑप्शन मी सुरू करतो म्हणजे तुम्हाला माहित पडते. होय पूर्णांक युक्त अपूर्णांकात आहेत ना. हे काय तर हे बा 9 त्रिक 27 गुणेला 11 7 आणि 2 9 297. बाकी शॉर्टकट 200 बरोबर. हा भागाला किती करता 7. तो आता काय द्यायचं उत्तर आपल्याला ऑप्शनही आहे. ऑप्शन तुमच्या जवळही आहे. 7 28 2 1 ऑप्शन चुकीची नसतील मॅडम. ऑप्शन सेंटीमीटर मध्ये असते, हे मीटर मध्ये. बरं विधान चेक करू आपण. हा बोला. 7 दुनी 14 7 दुनी किती राहिले? किती राहिले? 3. भाग गेला 0. 7 चूक 28. थांबा इथपर्यंतच. आता हे मीटर मध्ये झालं. कशात झालं? बरं एक अजून भाग 2 0 7 दुनी 14. हो राजा ऑप्शन चुकले ते. ऑप्शन दुसरे पाहिजे ते. या गंधाचे ऑप्शन चुकले. हे उत्तर आलं का तुमचं? हे उत्तर अतिशय योग्य आहे सगळेचं. माझ्यानं ऑप्शन लिहत चुकले किंवा त्याच्यानं चुकले. तेव्हा सेंटीमीटर मध्ये जर असते की नाही ते 0.4च असतं. मग त्यात पूर्णांक युक्त अपूर्णांकात आहे. आता सेंटीमीटर आणि मीटरच्या मदत तर कोणतं एकच नाही. डेसिमीटर मध्ये करू काय? मिलीमीटर मध्ये करू काय? मिलीमीटर मध्ये नाही डेसिमीटर मध्ये करतो. मग डेसिमीटर मध्ये येते 4.242. बरं असो काही हरकत नाही. पुढच्या गोष्टीवर आपण येऊ. या पहिल्या याच्यातला शेवटचा प्रश्न. मन लागू राहिलं सगळं येतं. 12 वाजले असतील ना. खरं काय रे बोलू काय? मुळा लवकर करा मला लक्ष द्या इकडे. एका व्यापाऱ्याने म्हणते काही 440 किलोग्राम तांदूळाची खरेदी केली. हा 640. तुम्हाला तांदूळ काय गेला काय? 640 किलोग्राम तांदूळाची खरेदी केली. त्याने काही तांदूळ 20% नफ्याने विकले व शिल्लक तांदूळ 5% नफ्याने विकले. संपूर्ण व्यवहारात त्याला 15% नफा झाला. हे गणित जर आपण मिक्सरने सोडवलं तर बेस्ट राहील. पहिले किती टक्के नफा? पहिले किती टक्के नफा? मग किती टक्के नफा? 5% तोटा हे तोटा वजा. आणि दोन्ही मिळून किती टक्के नफा? हे समजलं का सांगा? तोटा वजा नफा अधिक तिरकस गुणाकार करून मिश्रणाची पद्धत याला लागू शकते. अरे बरोबर. आता मी काय म्हणतो 20 मधले 15 गेले 5 प्लस प्लस मायनस प्लस प्लस हे प्लस होतात. काऊन प्लस होतात रे? काऊन म्हणजे का बरं प्लस होतात?
15 वजा वजा म्हणजे मिश्राचा नियम नाही तो, आवृत्ती नियम आहे. 15 वजा वजा 5. 15 मधून 5 वजा करणे म्हणजे 15 मध्ये 5 मिळवणे. 15 आणि 5 नियम आहे बा. तर बरोबर भाग तोडता तुला 5 1 5 4 प्रमाणात त्याने हे विकले. 4 आणि 1 4 आणि 1 5 न भाग देऊ. 5 1 5 1 राहिला. 5 गुणी 10 5 8 128. मग 1 म्हणजे 128 कोणते विचारले आम्ही? 5 चे 3 कुठे आले? मग 1 म्हणजे 128. आता आपली पहिली शीट संपली सध्या. शीट नंबर 2 शिकू राहिलो, जे 16/3/2022 ला टाकली होती. तुमचं डोकं चालू राहिलं काय होतं म्हणजे गणित सोडल्याने डोकं बरबाद म्हणजे खराब होते. याची झीज होते, झीज म्हणजे सरळ सरळ सांगतो मला थकवा जाणवते बरं. हे बा तुम्हाला जाणून राहिला की नाही? कारण नाही विचार कराल ना तुम्ही, जाणून नाही राहिला म्हणजे बाबा पाहिजा. चला आता जाणून तुम्हाला 1 वाजता खरे मध्ये पोहणलं थकवा जाऊन राहिला की बरं. सगळं लक्ष द्या इकडे. त्या शीट मधलं जे पहिलं गणित होतं ते असं होतं. n संख्यांची सरासरी 45 आहे म्हणते. अरे बरोबर. जर 60% संख्यांमध्ये प्रत्येकाने 5 मिळवले व शिल्लक संख्येमध्ये प्रत्येकातून 10 वजा केले तर नवीन संख्यांची सरासरी काय असेल असं गणित आहे. अरे दिसलं काय? सगळ्या संख्येची सरासरी किती आहे म्हटलं? 45. किती आहे? बरं मी काय म्हणतो इकडे बघा. सगळ्या संख्या समजा 100 आहेत. n मीन 100 किती आहे? 100. त्याच्यातले पहिले किती टक्के? 60%. नंतर किती टक्के? किती टक्के? अरे किती टक्के? प्रत्येक संख्या 45 आहे. पा लिहून दिलं पा. प्रत्येक संख्या किती आहे? प्रत्येक संख्या किती आहे? मग 60 गुणिला 45 करून टाकू. 40 गुणिला 45 करून टाकू. एक काम होऊन जाते. 0 6 पंधे 0 18 3 6 24 3 2700 0 4 पंधे 0 18 2 4 16 2 18. अरे बरोबर आहे का माया? आता या प्रत्येक संख्येतून किती वजा केले पा? 5 मिळवले. या 60% ज्या 60 संख्या आहेत ना त्या प्रत्येक संख्येत 5 मिळवले म्हणजे एकूण बेरीज किती ना वाढली? 300 ना. अरे एक संख्या 5 न वाढली, 60 संख्या 300 ने वाढतील काय? 300 न वाढलं म्हणजे ह्या झाल्या 3000. किती झाल्या रे भाऊ? याच्यातली प्रत्येक संख्या 10 ने कमी गेली. मग एक संख्या 10 न कमी गेली तर 40 संख्या 400 न कमी होती. एकूण 3000 आणि 1400 किती झाले? 4400. आता नवीन संख्येची सरासरी सांगा. म्हणजे सरासरी सूत्र आहे सर्व संख्यांची बेरीज भागेला 2 0 2 0 कॅन्सल 44. आणि सरासरी मध्ये त्याच्याकडे गणित टाकायला काहीच नसतेच. सरासरी अति सोपी टॉपिक आहे. तो सगळे येतेच. त्याच्यात नवल विशेष काही नसतेच. आणि तुम्ही सगळं सोडले की नाही काही वेगळं नसतेच त्याच्यात. म्हणून ते काहीतरी नवल विशेष करतात. नवीन केलं आहे थोडंसं लक्षात.